त्या नंदीच्या महादेवाच्या लक्षात आलं, रूप महादेवाचं आहे, नंदीचं लक्षात राहिलं. त्या नंदीच्या रूपातला महादेव धावत असताना असं झालं, पाठीमागून पांडव येऊन आपल्याला धरतात असं लक्षात आल्याबरोबर तो नंदी असणारा गुप्त झाला. आणि ज्या ठिकाणी गुप्त झाला ना त्या ठिकाणी पांडव शोधाशोध करतात, तर तो महादेव बी नाहीये. तो फक्त पुन्हा शोधल्यावर उकरलं तर लिंगच सापडलं. आणि त्याच ठिकाणी गुप्त काशी तयार झाली आणि त्या ठिकाणी आपण आज पोहोचला. जिथं शिव गुप्त झाले तिथं गुप्त काशी तयार झाली. आणि पुन्हा पांडवांनी सुंदर असं तिथं महादेवाचं मंदिर बांधलं. गंगेला यमुनेला बोलावून घेतलं, त्या शिवालयावर अभिषेक केला, त्याची प्राण प्रतिष्ठा केली, स्थापना केली आणि गुप्त काशी म्हणून त्या ठिकाणाला नाव दिलं. जिथं शिव गुप्त झाला तिथं काशी, जिथं शिव असतो तिथं काशी असते. बरं, शिवाचं प्रागट्य होतं आणि शिव गुप्त होतं, तिथं काशीचं वैभव येतं. आणि म्हणून त्या ठिकाणाला नाव पडलं गुप्त काशी. आणि पुन्हा असं झालं, तो शिव गुप्त अवस्थेमध्ये आतून जमिनीतून चालायला लागला, तो बैल नंदीच्या रूपातला. आणि तो चालत असताना पुन्हा कृष्णानं सांगितलं, त्या शिवाला शोधायचा आहे ना, तो आतून चाललाय, तुम्ही वरून चाला, पण सोडू नका, मी काय देऊ शकत नाही. कसं देव आपली बरोबर, आपल्याकडे एखादा आलं ना त्याला आपण कटवतो, इकडं नाही तिकडं, तिकडं नाही तिकडं, ती एक एक गिराईक कमी करत असतो. बरं, पण आपला भाव शुद्ध असेल ना, तो आपली वाट बघतो. पंढरपूरला आळंदीवरून चालत येणाऱ्या वारकऱ्याची शिखरावर जाऊन बसतो वाट बघत, माझी येणारी लेकरं कशी पावसात उन्हावारात चालत येतात. त्यांचा भाव असतो, भेटी लागी जेव्हा होई कासावीस ऊन ते पंढरीला येतात, ऊन वारा पाऊस झेलत म्हणून तो शिखरावर बसतो. तशी आपलं बी कासावीस अवस्था, काही उद्या पाय सुजू द्या, नाही तर पाय दुखू द्या, सर्दी उद्या नाही तर कणकणी उद्या, मी सोडणार नाही. हा भाव जर असेल ना तर तुम्हाला तो शिव भेटल्याशिवाय राहणार लक्षात घ्या. आणि पुढे असं झालं, तो शिव असणाऱ्या नंदीच्या रूपातला धावतोय, पांडव वरून धावताय. आणि धावता 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 उंच हिमालयाच्या शिखरावर गेले, तिथं आपण पोहोचणार आहे. घोडा करू, डोली करू, काही करू, पण आपण त्या शिखराला गाठणारच. आणि तिथं गेल्यावर ते शिवाला वाटलं आता पांडव एवढ्यावर कुठे येतील, थांबले असतील खालीच, म्हणून ते वर निघाला बैल नंदीच्या रूपातला शिव. आणि वर निघल्याबरोबर धर्मराजानं भीमाला खुणवलं आणि भीमानं जी उडी मारली आणि त्या बैलाला पकडलं, त्याचं पाटकड हातात आलं, पाठीचा भाग हातात आला. पुन्हा त्या बैलानं ठरवलं आपण ह्यांना भेटायचं नाही. पुन्हा मुंडकं सुटलं आणि मुंडकं गुप्त झालं. तिथलं मुंडकं धावायला लागलं आणि जिथं पाठीचा भाग हातामध्ये आला, कर म्हणजे हात, हाताला कर म्हणतात, त्या करामध्ये पाठीचा भाग सापडला, तिथं केदारनाथ तयार झाला. तिथं गेल्यावर शिवलिंगाचं दर्शन नाही तर त्या बैलाच्या पाठीचं दर्शन आहे, त्या केदारेश्वराचं दर्शन आहे. आणि ते दर्शन नंदीच्या रूपातल्या शिवाचं दर्शन आहे. पांडवासाठी त्या ठिकाणी त्या कर रूपामध्ये केदारनाथ प्रगटले आणि त्या केदारनाथाचं दर्शन आपल्याला होतं. आणि तिथून पुढे असं